नमस्कार मित्रांनो, जॉब अपडेट या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातील महिला असाल आणि शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत एका चांगल्या आणि सन्मानजनक सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच पर्यवेक्षिका या तिन्ही पदांसाठीच्या मेगा भरतीला मंजुरी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 2,21,000पेक्षा जास्त पदे या विभागांतर्गत कार्यरत असतात आणि सद्यस्थितीला हजारो रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही पदांबद्दलची एकत्रित आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा किती आहे, पगार किती मिळतो, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मित्रांनो, सर्वात आधी आपण माहिती घेऊया अंगणवाडी मदतनीस या पहिल्या पदाबद्दल. तर मित्रांनो, अंगणवाडी मदतनीसचे काम काय असते? तर अंगणवाडी केंद्र उघडणे, लहान मुलांची स्वच्छता राखणे, त्यांना अंगणवाडीत आणणे आणि पोषण आहार तयार करण्यास मदत करणे ही मदतनीस महिलेची मुख्य कामे असतात. तर अंगणवाडी मदतनीससाठी शैक्षणिक पात्रता काय असते? तर पूर्वी या पदासाठी 7वी किंवा 8वी उत्तीर्ण महिला चालत असत, परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार आत्ता अंगणवाडी मदतनीस पदासाठी सुद्धा उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. वयोमर्यादा. अंगणवाडी मदतनीसची वयोमर्यादा काय आहे? तर अर्ज करताना उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील किंवा विधवा आणि अनाथ महिलांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांपर्यंतची शिथिलता म्हणजे सूट दिली जाते. सर्वात महत्त्वाची अट. मदतनीस पदासाठी अर्ज करणारी महिला ही त्याच गावातील किंवा शहरी भागात, त्याच वार्डमधील म्हणजेच प्रभागातील रहिवासी असणे कायद्याने बंधनकारक आहे. तुम्ही दुसऱ्या गावासाठी अर्ज करू शकत नाही. तर अंगणवाडी मदतनीसचा मानधन किंवा पगार काय आहे? तर मदतनीस पदासाठी दर महिना सुमारे 7,500 ते 10,000 रुपये मानधन दिले जाते, जे शासन निर्णयानुसार वेळोवेळी वाढवले जाते. तर मित्रांनो, आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पदाकडे, ते म्हणजे अंगणवाडी सेविका. काम काय असते? तर अंगणवाडी केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन करणे, 6 वर्षाखालील मुलांना अनौपचारिक पूर्व-प्राथमिक शिक्षण देणे, गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्याची नोंद ठेवणे आणि शासकीय पोषण आहार वाटप करणे ही कामे अंगणवाडी सेविकेला करावी लागतात. तर अंगणवाडी सेविकेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? तर या पदासाठी उमेदवाराने किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. जर तुमच्याकडे पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला निवडीच्या वेळी अतिरिक्त गुण किंवा प्राधान्य मिळू शकते. याशिवाय उमेदवाराकडे MSCIT किंवा समकक्षाचे शासकीय संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कारण आता अंगणवाडीचे बरेचसे काम पोषण ट्रॅकर या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन करावे लागते. अंगणवाडी सेविकेसाठी वयोमर्यादा काय आहे? तर मदतनीस पदाप्रमाणेच अंगणवाडी सेविकेसाठीही वय 18 ते 35 वर्षे असावे लागते आणि अर्जदार महिला त्याच गावची रहिवासी असणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविकेचे मानधन किंवा पगार काय आहे? तर अंगणवाडी सेविका पदासाठी
दरमहा 13,000 रुपयांपेक्षा जास्त मानधन दिले जाते. तर मित्रांनो, आता बोलूया या विभागातील सर्वात मोठ्या आणि क्लास 3 म्हणजेच गट क स्तरावरील पदाबद्दल. ते म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका. हे पद खूप महत्त्वाचे आहे, कारण एका अंगणवाडी सुपरवायझरच्या नियंत्रणाखाली साधारणपणे 25 ते 30 अंगणवाडी केंद्रे येतात. अंगणवाडी सुपरवायझरचे काम काय असते? तर आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाड्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, सेविका व मदतनीस यांना मार्गदर्शन करणे आणि गोळा झालेला अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करणे. अंगणवाडी सुपरवायझरसाठी शैक्षणिक पात्रता आपण आत्ता जाणून घेऊया. या पदासाठी केवळ 12वी उत्तीर्ण चालत नाही. उमेदवार महिला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. जर तुमची पदवी गृहविज्ञान, होम सायन्स, समाजशास्त्र, बालविकास किंवा पोषण या विषयात असेल तर तुम्हाला शासनाकडून विशेष प्राधान्य मिळते. वय आणि रहिवासी अट. सुपरवायझर पदासाठी वयोमर्यादा 21 ते 38 वर्षांपर्यंत असते. राखीव प्रवर्गाला नियमानुसार सूट मिळते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या पदासाठी स्थानिक गावची रहिवासी असण्याची अट नसते. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील महिला कोणत्याही विभागासाठी अर्ज करू शकतात. अंगणवाडी सुपरवायझरची निवड प्रक्रिया आणि पगार. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसची निवड गुणांच्या आधारे स्थानिक पातळीवर होते, पण सुपरवायझर पदासाठी MPSC किंवा IBPS मार्फत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या पदाचा पगार शासकीय वेतन श्रेणीनुसार 35,000 ते 50,000 रुपयांच्या घरात असतो. तर मित्रांनो, या पदांसाठी अर्ज करताना तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असायला हवीत ते आपण आत्ता पाहणार आहोत. तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला, 10वी आणि 12वीचे गुणपत्रक व बोर्ड सर्टिफिकेट, पदवी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला किंवा ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो. अंगणवाडी सुपरवायझरसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जातो. तसेच परीक्षाही ऑनलाईन घेतली जाते. तर महिला भगिनींनो, ही होती संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सुपरवायझर भरतीची सविस्तर माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसह आणि घरातील महिलांसोबत नक्की शेअर करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच अधिकृत सरकारी नोकरीच्या आणि ऑनलाईन जॉबच्या अपडेटसाठी आपल्या जॉब अपडेट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन नोकरीच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.